नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे. ऑफिसमध्ये सायली अर्जुनच्या केबिनमध्ये पाहत असते, तर अर्जुनची खूप चिडचिड होत असते. तो फोनवर कुणाशी तरी चिडचिडपणे बोलत असतो. त्याचबरोबर तो सुरेशशी रागाने बोलत असतो. यानंतर सुरेश बाहेर येतो आणि सुरेश असं सांगतो की गौतम आदित्य तुम्हाला सरांनी बोलवलं आहे. तर आता इकडे अर्जुनची खूप चिडचिड होत असते. तो गौतमला म्हणत असतो की युजलेस आहात तुम्ही, तुम्हाला काम नसेल करायचं तर सांगा, मी माझं फॉर्म बंद करतो. तर सायली हे सगळं अर्जुनचा सगळा प्रकार पाहून तिला आश्चर्यच वाटतं, तिला खूप वाईटही वाटत असतं. यानंतर सर्व स्टाफ तिथे जमा झालेला असतो. यानंतर अर्जुन तिकडे ती फाईल गौतमच्या अंगावरती फेकून देतो. तर सायली आश्चर्यानेच त्याच्याकडे पाहते. यानंतर सायली मागे वळून पाहते, तर सगळा स्टाफ सायलीला पाहून आहे त्या जागेवर जाऊन बसतो. यानंतर अर्जुनची इकडे केबिनमध्ये त्याच्या स्टाफवरती खूप चिडचिड होत असते. तर आता सायली मनातच विचार करत असते की अर्जुन सर जोपर्यंत चैतन्य सरांच्या वागण्याबद्दल काही बोलत नाहीत ना, तोपर्यंत त्यांची अशी चिडचिड होत राहणार. आता मलाच काहीतरी बोलायला हवं असं म्हणून, मलाच आता काहीतरी करायला हवं असं म्हणून ती सुरेशला बोलवते आणि सुरेशला असं सांगते की पटकन 1 कप कॉफी आणा. यानंतर सुरेश कॉफी आणायला जातो. तर आता इकडे कल्पना पूर्णाजीला म्हणत असते की सायली अर्जुनच्या ऑफिसमध्ये गेले आणि ती रोज जाणार आहे, कारण ती मला विचारून गेली आहे आणि ती ना अर्जुनची असिस्टंट म्हणून काम करणार आहे. तर आता पूर्णाजी कल्पनालाच विचारतात, ही मुलगी अर्जुनच्या ऑफिसमध्ये काम करणार आहे, हे कधी ठरलं? तर प्रताप सुद्धा असं उत्तर देतो की म्हणजे त्याला माहीत नाही असं दाखव. तर यावरती पूर्णाजी म्हणते की आणि तू तिला परवानगी कशी काय दिलीस? तर प्रताप लगेच म्हणतो की हल्ली सर्व निर्णय स्वतःचे स्वतः घेतले जातात काय कल्पना? माझं सोड, परंतु निर्णय घेताना तू पूर्णाईला सुद्धा विचारत नाहीस का? असं प्रताप तिच्यावर चिडत असतो. तर एवढ्यात लगेच पूर्णाजी म्हणते की मुळात तिला ऑफिसमध्ये जाण्याची गरजच काय? अर्जुनकडे चैतन्यसारखा खांदा असिस्टंट आहे ना, मग हिला जायची काय गरज आहे तिथे? यावरती लगेच अस्मिता असं म्हणते की घरातली कामं टाळण्यासाठी ही सर्व नाटकं आहेत, दुसरं काही नाही. यावरती लगेच अश्विन म्हणतो, अस्मिता जरा शांत बस. आणि कसं आहे माहिती आहे का, 24 तास वहिनी घरात बसून काय करायचे, आणि ह्या आधी पण ती तिथेच जॉब करायची ना, मग दादाला तर हेल्प होईल ना तिची. यावरती लगेच कल्पना म्हणते की मला फक्त इतकं वाटलं की सायली मला काहीतरी विचारते तर मला तिला परमिशन द्यायला हवी, ती उगाच हट्ट किंवा मनमानी करणाऱ्यातली मुलगी नाही आहे. यानंतर कल्पना अस्मिताकडे पाहते आणि म्हणते की शिवाय ती घरातली ना एकूण एक कामं करून गेलेली आहे. यावरती लगेच विमल सुद्धा म्हणत असते की सायली त्यांनी माझ्यासाठी सुद्धा काहीच कामं नाही ठेवलं, सगळं आवरून गेल्या होत्या. तर लगेच पूर्णाजी म्हणतात की मग काय उरलेला वेळ काय भटकायला जायचं? अरे 24 तासातले 12 तास ती नवऱ्याबरोबर असतेच ना, आणि मग काय उरलेला वेळ काय त्याच्याबरोबरच घालवायचा आहे का? ती लगेच कल्पना पूर्णाईला उत्तर देते की मला ह्यात काही चुकीचं वाटत नाहीये पूर्णाई, एकतर सायली भटकत नाहीये, ती अर्जुनला मदत करते आणि ते पण घर सांभाळून सासूच्या परवानगीने, मग तरीही तिच्यावरती चिडायला हवं का? तर आता इकडे सायली हळूच कॉफी घेऊन येते आणि मनातच विचार करत असते की खाण्यापिण्याचं वाया गेलेलं माझ्या मनाला पटत नाही, परंतु असं जर केलं ना तर हे फडाफडा मनातलं बोलतील तरी, असं म्हणून सर कॉफी असं म्हणत ती मुद्दामून ना सायली कॉफीचा ग्लास तिथे पडलाय असं दाखवते, कारण ती मुद्दामून तिने ग्लास पाडलेला असतो. यानंतर सायली अर्जुनला म्हणत असते, सर प्लीज माझ्याकडनं चुकून झालं, माझ्याकडनं चुकून हे पडलं, मी पुसते, सॉरी सर असं म्हणत. यानंतर अर्जुन काही नच बोलता थांबा असं सायलीला म्हणतो आणि सुरेशला आत बोलवतो. यानंतर सुरेश आत आल्यानंतर अर्जुन सुरेशला म्हणतो की हे सर्व साफ करून टाक. यानंतर सायली शांतपणेच बाहेर येते, कारण तिचा हा प्लॅन फ्लॉप होतो. यानंतर सुरेश ते सर्व साफ करून सुरेश बाहेर आल्यानंतर सायलीला असं म्हणत असतो की सायली ताई तुम्ही मुद्दामून हा कॉफीचा ग्लास सांडला ना? त्यावरती सायली म्हणते हो ना, माझ्या वेंदळेपणामुळे तर सर चिडतील, पूर्वीसारखे ओरडतील मला, पण त्यांच्या वागण्याचा काही आता अंदाजच येत नाही. आता नक्की काय केल्यावर सर पूर्वीसारखे बोलतील हेच कळत नाहीये मला. तर आता इकडे प्रताप कल्पनाला म्हणत असतो की तू पूर्णाईला प्रतिप्रश्न करतेस कल्पना. तर यावरती कल्पना असं म्हणते की अजिबात नाही, मी असं काही करत नाहीये, मी फक्त एवढं सांगण्याचा प्रयत्न करते की सायली जे काही करेल ना ते सगळं आपल्या चांगल्यासाठी, सर्वांच्या चांगल्यासाठीच करेल. तर लगेच अस्मिता बोलतेच की तुझ्या ना कोणत्याच नियमाला अर्थ उरलेला नाहीये. आता बघ ना, त्या सायलीच्या नात्याने मम्मा सुद्धा तुझ्या समोर बोलायला लागली. यावरती कल्पना खूपच चिडते, सायलीवरती अस्मितावरती ओरडून म्हणते की बोलायला लागली म्हणजे काय ग, मला जर पूर्णाईने एखादा प्रश्न विचारला तर त्याचं मी उत्तर नाही देणार का? ते पूर्णाजी लगेच रागाने म्हणतात, उत्तर देतेस का तू सुनेची बाजू घेतेस? लगेच प्रताप म्हणतो की कल्पना मला हे अजिबात आवडलेलं नाहीये. ती सायली दरवेळी तुझ्याकडे कोणती तरी परमिशन मागेल, मग तू दरवेळी त्या पूर्णाईला न विचारता म्हणजे तिला परवानगी देणार आहेस का? यावरती कल्पना म्हणते आई परंतु अहो हे दरवेळी कसं होईल, सायलीनं ऑफिसला जाण्यासाठीच फक्त परवानगी घेतली आहे. यावरती अश्विन लगेच म्हणतो की अरे एवढा काय इश्यू करताय, वहिनीला जर ऑफिसला जायचंय तर जाऊ दे ना, एवढं काय त्यात हे करण्यासारखं आहे? अरे म्हणजे कितीतरी बायका आपलं घर सांभाळून जॉब करत असतात, वहिनी तर आपल्याच फर्म मध्ये म्हणजे दादाच्याच फर्म मध्ये जॉब करणार आहे ना, मग प्रॉब्लेम काय आहे? यावरती लगेच प्रताप म्हणतो की जेव्हा मुळात पूर्णाईनं सांगितलं होतं की सुनेनं घराच्या बाहेर पडायचं नाही, म्हणजे सायलीनं बाहेर पडायचं नाही आणि सुनेची सर्व कर्तव्य पार पडायची, मग तेव्हाच विषय संपला होता. तर यावरती अश्विन गप्पच राहतो. यानंतर पूर्णाई असं म्हणते की आता माझ्या शब्दाला काही किंमत उरली नाही प्रताप.
जो तो आपली मनमानी करायला लागला. यावरती कल्पना म्हणते की पूर्णाई ही मनमानी नाहीये, तुमचे नियम ना आधी सर्वांसाठी सारखे असायचे, मग सायली आल्यावर तुम्ही असा भेदभाव का करताय? यावरती पूर्णाई म्हणते की भेदभाव? तर यावरती कल्पना असं म्हणते की मग आता बघा ना, सायलीसाठी नियम वेगळे आणि अस्मितासाठी वेगळे, असं का पूर्णाई? म्हणजे सायलीने सुनेची सर्व कर्तव्य पार पाडायची, पण अस्मिता सुनेचं एकही कर्तव्य पार पाडत नाही, तरी तिला माफ केलं जातं. पूर्णाई, तुम्ही कधीच अस्मिताला कधीच का सांगत नाही, तू तुझ्या सासरी जा, तिथली कामं कर, सासरच्यांची काळजी घे. यावरती लगेच अश्विन म्हणतो अगदी परफेक्ट बोलतेस मम्मा. यावरती कल्पना खूपच चिडलेली असते. कल्पना अस्मितालाच म्हणत असते की तू ग अस्मिता, सायली कामं टाळण्यासाठी बाहेर जातं असं म्हणतेस ना, मग तू इथं काय करण्यासाठी इथं येऊन बसलेस? ती अस्मिता लगेच म्हणते की मम्मा, तुझी गाडी माझ्यावर का घसरते ग? कारण तुझी गाडी सायलीवरती घसरली म्हणून, असं कल्पना रागाने तिला म्हणते. तर आता इकडे अर्जुन केबिनमध्ये नसताना सायली आणि सुरेश असं केबिनमध्ये येतात आणि सायली सुरेशला म्हणत असते की आपण ना ते नाही येत ना तोपर्यंत ह्या सगळ्या फाईल ना जमिनीवरती टाकूया आणि ना ते यायच्या अगोदर ना आपण सगळीकडे पसारा करूया, असं सायली सुरेशला सांगत असते. सुरेश ओके म्हणून ते सर्व करायला घेत. तर आता सुरेश फाईल टाकत असतो तेवढं सायली म्हणते अहो नमस्कार करा ना, आधी नमस्कार करून ठेवा. त्यानंतर सगळीकडे फाईल ठेवल्या जातात. सायलीसुद्धा सर्व फाईल जमिनीवरती ठेवत असते. तर ह्या दोघांचाही पसारा सगळीकडे करून झालेला असतो. यानंतर सुरेश असं म्हणतो अहो सायली ताई, अहो पण सरांना इकडची गोष्ट इकडे तिकडे छोटीसुद्धा चालत नाही. सर एवढा सगळा पसारा बघितला ना, सर ऑफिस डोक्यावर घेते आणि तो सगळा राग ना तुमच्यावर निघेल. की सायली म्हणते अहो आपल्याला तेच तर हवं, अशाने सांगा. तर सायली म्हणते की अशाने आपल्याला तेच तर हवंय ना, की अशाने ना सरांच्या रागाचा निचरा होईल, नाही तर त्या आतल्यात कुडत राहते. त्यावरती सुरेश हसतो म्हणतो की हा बरोबर आहे तुमचं, चला. असं म्हणून सायली आणि सुरेश ना केबिनमधून बाहेर जातात. आता सुरेशने आणि सायलीने अर्जुनचा राग घालवण्यासाठी ना सगळीकडे त्याच्या केबिनमध्ये पसारा केलेला असतो. तर आता इकडे कल्पना पूर्णाईला म्हणत असते की पूर्णाई, माझा ठाम विश्वास आहे की सायली कधीच चुकीचा निर्णय घेणार नाही. जेव्हा तिच्या निर्णयाच्या मागचं कारण कळेल ना, ते सर्व आपल्या सर्वांच्या भल्यासाठीच असतं. यावरती प्रताप म्हणतो म्हणजे ती ऑफिसला का जाते याचं कारण तिने तुला सांगितलं नाही? तर यावरती कल्पना म्हणते अहो ती वेळ आल्यावर सांगेलच. लगेच पूर्णाई म्हणतात की कारण न सांगता एक परमिशन मागितली आणि हिने दिली, आणि किती आंधळा विश्वास कल्पना. तर यावरती कल्पना म्हणते की आंधळा नाही, परंतु विश्वास नक्कीच आहे. ह्याच विश्वासाचा एक दिवस गैरफायदा घेईल कल्पना, असं पूर्णाई म्हणत असते. तू तिच्या होला हो करतेस आणि ह्याचाच वापर करून ना ती मुलगी आपल्या घरावरती उलटेल, आपल्यावरती उलटेल, तुलाच फसवेल, मग काय करशील? यावर कल्पना असं म्हणते की सायली असं कधीच करणार नाही. यावरती पूर्णाई म्हणतात अरे पण. तर यावरती लगेच कल्पना म्हणते की कसं आहे माहिती आहे का, मी तुम्हाला शब्द देते, जर का उद्या मला जर सायलीने फसवलं आणि माझ्या विश्वासाचा गैरफायदा घेतला तर ना मी स्वतः तिचा हात धरून ना तिला घराबाहेर काढेल. तेव्हा सर्वजण आश्चर्याने कल्पनाकडे पाहत. तर आता इकडे अर्जुन केबिनमध्ये येतो. केबिनमध्ये पाहताच त्याला सगळीकडे पसारा दिसतो. पसारा पाहून अर्जुन शांतपणे सुरेशला कॉल करतो. सुरेशला कॉल केल्यानंतर सुरेश आत येतो. सुरेश आत आल्यानंतर सुरेश म्हणतो सॉरी सर, ते आम्ही तर अर्जुन म्हणतो हे काय आहे? तर ते म्हणतो की सॉरी सर, आम्ही हे ना फाईल शोधत होतो. तर यावरती अर्जुन शांतपणेच म्हणतो की चल ठीक आहे, आवरून घे. तर आता हे सर्व सायली केबिनच्या बाहेरून पाहत असते आणि मनातच विचार करत असते की सर अजूनही काही बोलत नाही आहेत. सरांनी ना हे दाबून ठेवलेल्या भावनांचा एक दिवस स्फोट होईल ना, सरांना या वेशातून बाहेर काढू तरी कसं? मी ना आईंना शब्द दिलाय की ही परिस्थिती सावरून घेईल, पण ते कसं करू, असा प्रश्न आता सायलीला पडलेला असतो. तर आता इकडे चैतन्य त्याच्या असिस्टंटसाठी म्हणजे लॉच्या असिस्टंटसाठी फॉर्ममध्ये ट्राय करत असतो. साक्षी सुद्धा त्याला मदत करत असते. तेवढ्यात तिथे रविराज येतो. रविराज असं म्हणतो की येऊ का शिकरे? तेवढा शिकरे म्हणतो या ना या. तर यावरती रविराज समोर येतात. रविराज म्हणतात की मिस्टर शिकरे, मी ना आपल्या केसबद्दल बोलायला इथे आलो होतो, परंतु मला तर इथं काहीतरी वेगळंच दिसतंय. हा माणूस इथे काय करतोय? हे सर्व तो चैतन्याला पाहून म्हणत असतो. यावरती चैतन्य म्हणतो रविराज सर मी तर लगेच रविराज म्हणतो की मी तुझ्याशी बोलत नाहीये, मी आपली केस जिंकण्यासाठी इथं दिवस रात्र एक करतोय आणि तुम्ही शत्रुपक्षाशी मैत्री केली, मग तुम्ही माझा वेळ का वाया घालवता? ते लगेच अण्णा म्हणत असतात की वकील साहेब तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. यावरती रविराज म्हणतो अर्जुन सुभेदारचा असिस्टंट इथे दिवसा ढवळ्या माझ्या समोर दिसतोय आणि तुम्ही म्हणताय गैरसमज आहे. वरती लगेच महिपत म्हणत असतो की नाही वकील साहेब, हा ना अर्जुन सुभेदारचा हा असिस्टंट राहिलेलाच नाहीये. यावरती रविराज म्हणतो म्हणजे काय? लगेच महिपत म्हणतो अर्जुन शेवटी त्याच्या लायकीवर आलाच, त्याला हिरा पारखायची हे नाहीये, नजर नाहीये त्याच्याकडे.
इकडे. गडकरीने त्याच्या नोकरीवर लाथ मारली आणि तो इकडे आला. तर यावरती रविराज म्हणतो परंतु हे कसं शक्य आहे. तर यावरती साक्षी म्हणते हे सर्व ना अर्जुनच्या वागण्यामुळे शक्य झालं आहे. या सर्व गोष्टीचा ना चैतन्यला खूप त्रासही झाला. त्यावरती चैतन्य लगेच म्हणतो की सर मी खूप प्रामाणिकपणे काम करत होतो तिथे. चैतन्य सर्व झालेला प्रकार म्हणजे सर्व प्रसंग सांगत असतो. त्यावरती रविराज असं म्हणतात की त्याला कळत कसं नाहीये अर्जुन हे सर्व असं बोलला आणि अर्थातच पक्षाच्या मुलीशी मैत्री तुला करायलाच नको हवी होती चैतन्य. आता इकडे अस्मिता पूर्णाजीला म्हणत असते की पूर्णाजी मला चिमटा काढ ग. मम्मा ना भर दिवसा तिच्या लाडक्या सुनीला घराबाहेर काढणार आहे असं म्हणते. म्हणजे नक्कीच स्वप्न असणार आहे. त्यावरती कल्पना चिडूनच तिला म्हणते की तू माझं बोलणं नीट ऐकलं नाहीस का ग. जर का सायलीनं विश्वासघात केला तर मी तिला घराबाहेर काढेल. पण माझी खात्री आहे पूर्णाई की तशी वेळ कधीच येणार नाही. त्यावर पूर्णाजी असं म्हणते आली तर अस्मिता लगेच म्हणते की तोपर्यंत या सायलीने ना हे घर आतल्या माणसासहित विकून खाल्लं असेल. तर यावरती प्रताप म्हणतो अस्मिताला म्हणतो 1 मिनिट अस्मिता तू जरा शांत बस. आणि कल्पनाला असं म्हणतो की कल्पना तू आता जे काही बोलली ते खूप मोठं वचन आहे. हे कळतंय ना तुला. हे चांगलंच कळतंय आणि हे मी ना सायलीवरच्या विश्वासामुळे बोलले. यावरती पूर्णाजी असं म्हणत असतात की विनाशक आले विपरीत बुद्धी ते म्हणतात ना ते असं कल्पनाकडे बोट करून म्हणत असते. तर लगेच पूर्णाजी कल्पनाला म्हणत असते तू हवं ते करण्यासाठी तिला परमिशन देतेस कल्पना आणि हेच आपलं सत्यानाशाचं कारण असणार आहे. आपल्यातला हा वाद ना त्या नाशाची सुरुवात आहे. तिने ना अर्जुनला माझ्यापासून दूर केलंच आहे परंतु ती ना आता तुझ्या आणि माझ्यामध्ये फूट पाडते. ती मुलगी ना हळूहळू आपल्या घराचे तुकडे करणार आहे तुकडे असं म्हणून पूर्णाजी रडत असते. तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की अर्जुन कारच्या इथे उभा असतो आणि मोबाईलमध्ये पाहत असतो. तेवढ्यात तिथून एक स्कूटीवरून एक माणूस जात असतो त्याला धक्का लागतो. तर अर्जुन काहीच बोलत नाही. तो माणूस त्याच्याजवळ येतो आणि म्हणतो जास्त पैसा असला ना की माणसं अशी वागतात परंतु 2000 रुपये दे. तुला जास्त मस्ती आली की काय आणि रस्ता विकत घेतला आहेस की काय. अर्जुन त्याच्या 2-3 कानाखाली मारत असतो. त्याला खूप मारहाण करत असतो. तेवढ्या सायलीमध्ये येते आणि तिथली काही लोक येतात आणि त्याला अडवतात. अशाच अपडेटसाठी आपल्या चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा. धन्यवाद.